गेल्या काही महिन्यांमध्ये काही मराठी अभिनेत्री विवाह बंधनात अडकल्या। त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे। काही दिवसांपूर्वी गौतमी व स्वानंद तेंडुलकरचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं। गौतमी व स्वानंदच्या लग्नाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली। पारंपरिक पद्धतीने दोघांनी लग्न केलं, तसेच या लग्नासाठी त्यांनी अवाढव्य खर्चही केला। लग्नानंतर दोघंही कोकणात फिरायला गेले होते। आता ते कोकणातून पुन्हा त्यांच्या घरी परतले आहेत। दरम्यान गौतमीचा पती व मृण्मयीचा पती यांचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। मृण्मयी देशपांडेचं बहीण गौतमीच्या पतीशी अगदी मैत्रीपूर्ण नातं असल्याचं पाहायला मिळालं। लग्नातही मृण्मयी गौतमी व तिच्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। लग्नानंतरही देशपांडे सिस्टर्स त्यांच्या पतीसह धम्माल मस्ती करताना दिसत आहेत। गौतमी स्वानंद, मृण्मयी स्वप्नील एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र जमले होते। मृण्मयी गौतमीच्या कुटुंबातील सदस्याचा साखरपुडा होता। मृण्मयीने याच कार्यक्रमातील स्वप्नील व स्वानंदचा फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली। या फोटोमध्ये दोघंही अगदी सारखेच दिसत आहेत। तसेच फोटो पाहून काहींनी हे तर जुळे भाऊ असल्याचं म्हटलं आहे। मृण्मयी म्हणाली, फोटोमधले 8 फरक ओळखा आणि 1000 रुपये मिळवा। मृण्मयीच्या या पोस्टवर अनेकांनी गमतीशीर कमेंट केले आहेत, तर मृण्मयीनेही कमेंट करणाऱ्यांना उत्तरे दिली आहेत। एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की या दोघांना एकाच कंपनीचे प्रोडक्ट विकण्यात आले आहेत। यावर मृण्मयी कमेंट करत म्हणाली, नाही, 2 वेगळ्या कंपन्यांनी सारखे प्रोडक्ट्स काढले आहेत। तर काहींनी दोघांमधील 8 फरक सांगितले आहेत। त्यांना मृण्मयीने गौतमीकडून पैसे घ्या असं म्हटलं आहे। पण मृण्मयीने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वानंद व स्वप्नील अगदी सारखेच दिसत आहेत एवढं नक्की। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।